जर तुम्हाला जेवण बनवायचा कंटाळा आला किंवा भाजीला घरात काहीच नसल्यावर किंवा जास्त भांडे भरायचे नसतील त्यावेळेस झटपट तयार होणारा पौष्टिक चवदार ताव्यावरचा तूरडाळ कांदा या पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. नमस्कार, मी वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार ताव्यावरचा पौष्टिक चवदार तूरडाळ कांदा. इथे मी बाउलमध्ये तूरडाळ कांदा बनवण्यासाठी अर्धा कप तूरडाळ घेतली आहे. तूरडाळवर असलेली धूळ माती निघून जाण्यासाठी 2-3 वेळा पाणी बदलून डाळ स्वच्छ धुवून घेऊया. इथे मी तूरडाळ 2-3 वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून डाळीतलं पाणी काढून घेतलं. तूरडाळ लवकर शिजण्यासाठी 1 कप पाणी घालून डाळ 10 ते 15 मिनिटापर्यंत झाकण लावून भिजवून घेऊया. ही प्रोसेस तुम्ही भाकरी किंवा चपाती बनवण्याच्या आधी करू शकता. इथे मी 15 मिनिटापर्यंत डाळ छान भिजवून घेतली. तुम्ही बघू शकता डाळ भिजून दुप्पट झाली. तूरडाळ व्यवस्थित भिजून तयार झाली. आता आपण ताव्यावर तूरडाळ कांदा बनवूया. मीडियम फ्लेमवर लोखंडी ताव्यावर 3 चमचे तेल घालूया. तुम्ही पॅन, कढई, पातेल्यातही तूरडाळ कांदा बनवू शकता. तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा टीस्पून मोहरी फुटल्यानंतर अर्धा टीस्पून जिरं घातलंय. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, 1 हिरवी मिरची बारीक चिरून घातली आहे. 8 ते 10 लसूण पाकळ्या ठेचून घातल्या आहेत. आता मीडियम फ्लेमवर फोडणी आपण परतून घेऊया. लसणाचा कच्चापणा जाईस्तोवर फोडणी आपण परतून घेऊया. इथे मी अर्ध्या मिनिटापर्यंत फोडणी व्यवस्थित परतून घेतली. त्यात आता 2 मीडियम साईज कांदे किंवा 1 मोठा कांदा बारीक चिरून घालायचा. कांदा फोडणीत व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कांदा फोडणीत व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मीडियम फ्लेमवर 2 मिनिटापर्यंत कांदा परतून घेऊया. कांदा पारदर्शक होतो तोवर आपल्याला परतून घ्यायचा आहे. इथे मी मीडियम फ्लेमवर 2 मिनिटापर्यंत कांदा व्यवस्थित शिजवून घेतला. त्यात आता 2 चिमूट हिंग घालूया. अर्धा टीस्पून हळद. कांद्यात हिंग आणि हळद मिक्स करून घेऊया. कांद्यात हळद आणि हिंग व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर परत काही सेकंदासाठी कांदा आपण मीडियम फ्लेमवर परतून घेऊया. इथे मी अर्ध्या मिनिटापर्यंत कांदा परत परतून घेतला. आता तूरडाळ कांदा बनवण्यासाठी कांदा प्रॉपर असा परतून तयार झाला आहे. गॅसची फ्लेम स्लो करून त्यात आता 1 लहान साईज टमॅटो बारीक चिरून घालायचा. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा टीस्पून लाल तिखट, 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आता सर्व मसाले परतलेल्या कांद्यासोबत मिक्स करून घेऊया. सर्व मसाले स्लो फ्लेमवर परतून घेऊया. 1 मिनिटापर्यंत सर्व मसाले स्लो फ्लेमवर आपण परतून घेऊया. तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटले. सर्व मसाला 1 मिनिटापर्यंत खमंग परतून झाला. त्यात आता 15 मिनिटापर्यंत भिजवलेली तूरडाळ घालूया. तूरडाळ मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची. मसाल्यासोबत तूरडाळ व्यवस्थित एकजीव करून घेऊया. मसाल्यासोबत तूरडाळ छान मिक्स झाल्यानंतर स्लो फ्लेमवर मसाल्यासोबत तूरडाळ 2 मिनिटापर्यंत खमंग परतून घेऊया. साईडने तेल सुटत नाही तोवर 2 मिनिटापर्यंत तूरडाळ आपण परतून घेऊया. इथे मी स्लो फ्लेमवर 2 मिनिटापर्यंत डाळ खमंग परतून घेतली. तूरडाळ मसाल्यासोबत व्यवस्थित परतून घेतल्याने तूरडाळ कांदा टेस्टी बनतो. आता डाळ शिजण्यासाठी त्यात अर्धा कप पाणी घालूया. मसाला, तूरडाळ, पाणी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. तूरडाळ कांदा आपण ताव्यावर बनवत असल्यामुळे व्यवस्थित एकजीव करणं खूप गरजेचं आहे. तूरडाळ कांदा छान मिक्स करून घेतला. आता तूरडाळ कांदा ताव्याच्या मधोमध गोळा करून घेऊया. असं केल्याने झाकण लावायला सोयीस्कर पडेल. आता झाकण लावून स्लो फ्लेमवर तूरडाळ कांदा 10 मिनिटासाठी शिजवून घेऊया. इथे मी 10 मिनिटापर्यंत तूरडाळ कांदा व्यवस्थित शिजवून घेतला. झाकण उघडून तूरडाळ कांदा खालीवर करून घेऊया. सर्व बाजूने तूरडाळ कांदा खालीवर करून घेतल्यानंतर चेक करूया डाळ शिजली की नाही ते. तुम्ही बघू शकतात बोटात डाळ दाबली जाते. तूरडाळ कांद्यासाठी परफेक्ट अशी डाळ शिजली आहे. डाळ आपल्याला जास्त शिजवायची नाही. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा. घरात भाजीला काही नसल्यावर किंवा जेवण बनवण्याचा कंटाळा आला त्यावेळेस काहीतरी झटपट, पौष्टिक आणि चवदार बनवायचं असेल तर या पद्धतीने लोखंडी ताव्यावरचा तूरडाळ कांदा बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल.
आजची लोखंडी ताव्यावरची तुरडाळ कांद्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा. वंदनाज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.